हाय हॅलो नमस्ते, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मी आहे पूजा। तर सगळ्यात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आजचा व्हिडिओ असा आहे की कामाचे नियोजन कसे केले पाहिजे। आपलं काय होतं ना की आपण रोज सकाळी लवकर उठूनही आपली कामं काही होत नसतात, त्यासाठीच थोडंफार नियोजन असणं गरजेचं असतं। आता काय होतं की जॉब करणाऱ्या वगैरे लेडीज असतात, तर त्या सकाळी लवकर उठून कामं वगैरे आवरून त्या आपल्या जॉबला निघून जातात, कारण त्यांना तिथे वेळेवर पोहोचणं गरजेचं असतं। पण त्याच ठिकाणी काय होतं की एखादी हाऊसवाईफ आहे किंवा गृहिणी आहे, माझ्यासारखी गृहिणी हाऊसवाईफ वगैरे, तर ती काय विचार करते, जाऊ दे ना, पडलीत कामं पडू दे, अख्खा दिवस आहे आपल्याकडे, पूर्ण दिवस आहे, कशासाठी काय गरज आहे कामाचं नियोजन करण्याची, हे काम झालं की मग ते काम करूया ना थोड्या वेळाने, असं करता 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 आहे ना पूर्ण दिवस निघून जातो आणि कामं तर काही होत नाही। आणि झाली जरी कामं आपली तरी त्या कामाचं काही सॅटिस्फॅक्शन आपल्याला मिळत नाही, मग हे राहून जातं ते राहून जातं, असा सगळा गोंधळ होतो। कामाचं जर नियोजन नसेल ना तर मग काहीच उपयोग नाहीये। तर कामाचं नियोजन कसं केलं पाहिजे, काय त्याच्यासाठी टिप्स आहे, किंवा मी कशा प्रकारे माझ्या कामांचं नियोजन ठेवते आणि कसं माझ्या स्वतःसाठी सुद्धा मी वेळ देते, कारण की स्वतःसाठी वेळ देणं पण तितकंच महत्त्वाचं आहे की नाही, की अख्खा दिवस पूर्ण घरांमधली कामच करत बसायची आपल्याला, असं नाहीये। तर मग स्वतःसाठी पण वेळ देणं हे गरजेचं आहे। तर मग मी स्वतःसाठी वेळ कसा देते हेच आज मी माझ्या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला, स्वामींचे नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते। सगळ्यात आधी तर सकाळी सकाळी उठल्या उठल्या आपल्याला मोबाईल बघायची सवय असते, ती सवय आधी बंद केली पाहिजे। कारण काय होतं ना, आपण एखादा दोन महत्त्वाचा मेसेज चेक करण्यासाठी मोबाईल हातात घेतो, पण कधी आपण इंस्टा फेसबुक बघण्यामध्ये बिझी होऊन जातो, त्यामध्ये आपला 1 तास कसा जातो हे आपल्यालाही समजत नसतं। त्यामुळे ती सवय आधी बंद केली पाहिजे। ती सवय मी स्वतःलाही लावून घेतलेली आहे। सकाळी फक्त महत्त्वाचा मेसेज वगैरे असेल तेवढा चेक करते आणि फोन अगदीच कामं आवरोपर्यंत ठेवून देते। दुसरी गोष्ट म्हणजे घरात जर छोटे बाळ असेल तर सध्या तरी तुम्ही कामाचे नियोजन करूच नका, कारण घरात छोटे बाळ आल्यावर कितीही कामाचे नियोजन करा, कामं काही आपली वेळेत होणार नाही। त्यामुळे असा विचार करू नका की मी कितीही कामाचे नियोजन केले तरी माझी कामे काही वेळेत होत नाही। बाळ थोडे मोठे झाले की मग कामाचे नियोजन आखून कामे करा। आणि खरंच नियोजन करून जर आपण कामे केली ना तर ती वेळेत होता आणि स्वतःसाठी पण वेळ मिळतो। आणि मी तर म्हणेल स्वतःसाठी वेळ देणे ही तेवढेच महत्त्वाचे असते। त्यामुळे कामं करताना कधीही आधी नियोजन करा, कुठलं काम आधी करायचंय, सोपं काम आधी करायला घ्या वाटलंच तर, पण कामाचं नियोजन करूनच कामाची सुरुवात करा। आणि आपण बाहेर जाऊन जॉब वगैरे करत नाही, मग घरातील कामांची सर्व जबाबदारी माझीच आहे, घरातील सर्व कामे मलाच करायची आहे, हा विचार आधी मनातून काढून टाका। घरातील छोट्या मोठ्या कामांसाठी घरातील बाकी व्यक्तींचीही मदत घ्या। त्यांनी छोटी मोठी कामे जरी केली ना तरी ती आपल्यासाठी खूप मदत असते। मुलांनाही घरातील कामे करण्याची सवय लावा, त्यांनाही घरातील कामाची मदत करू द्या, जेणेकरून मुलांना घरातील कामाची सवय लागते व आपल्यालाही छोटी का होईना पण कामामध्ये मदत होते। त्यानंतर मल्टीटास्किंगमध्ये आपण बघायचं की एकाच वेळी आपण किती कामं करू शकतोय। जसे की आता भाजी समजा आपण टाकतीये शिजायला, तर ती भाजी शिजोपर्यंत आपण कुठली कामं करू शकतोय, कोणती कामं करू शकतोय। तसं मग सिंक वगैरे साफ करून घेणे, नळ वगैरे साफ करून घेणे, रॅकवरची भांडी साफ करून घेणे, नंतर जर आपले रॅकला वगैरे भांडी लावायची असेल तर तीही आपण करून घेऊ शकतोय। म्हणजे कसं आहे ना की एका साईडला जर भाजी शिजतेच आहे तर तोपर्यंत आपण किचन वगैरे साफ करून घेतला तर पुढचं जे कामाचं जे आहे टाइम तो वाचतो आणि कामाचे नियोजन होऊन कामही व्यवस्थित होते। सगळ्यात जास्त वेळ तर आपला स्वयंपाकामध्ये जातो। स्वयंपाक करताना आधी पूर्वतयारी करा, जसे की सकाळच्या टिफिनला आपल्याला काय भाजी द्यायची ती आधी सोलून निवडून वगैरे चिरण्याची भाजी असेल तर चिरून वगैरे ती फ्रीजमध्ये जाऊ द्या। म्हणजे कसं सकाळी उठल्यानंतर फ्रीजमधून काढली भाजी की लगेच तयार करायला घेता येते, तिथेही आपला वेळ वाचतो। त्यानंतर नाश्ता काय करायचा आहे हे आधीच डोक्यामध्ये ठेवा। सकाळी आपल्याला कुठली रेसिपी करायची नाश्त्याची, त्यासाठी कुठलं साहित्य वगैरे लागतं ते अवेलेबल आहे की नाही घरामध्ये, ते एकदा चेक करून घ्या आणि त्यानुसार नाश्त्याची तयारी करायला घ्या। अशा पद्धतीने जर नियोजन केलं आपण तर स्वयंपाकही फास्टमध्ये होतो आणि नाश्ताही होतो आणि वेळही लागत नाही, आपला वेळही वाचतो।
घरातील कामे सोपी करणारी वस्तू जर तुम्ही खरेदी करू शकत असाल तर ती नक्की करा. उदाहरणार्थ म्हणजे वॉशिंग मशीन, तर त्या परचेस करा. त्यामध्ये कपडे धुवा. आपण विचार करतो की आपण हाताने तर कपडे धुवू शकतो ना, मग काय गरज वॉशिंग मशीनची. पण जेव्हा आपण तिचा वापर करतो त्यावेळेस आपल्याला कळतं की खरंच ही खूप गरजेची वस्तू आहे. कमी कपडे असतील तेव्हा हाताने धुवा, पण जास्त कपडे असतील आणि ते धुण्यासाठी तुमचा खूप वेळ जाणार असेल तर तिथे नक्कीच मशीनचा वापर करा. तर अशा पद्धतीचे माझे साधे सरळ सोपे असे नियोजन होते कामाचे. आय होप तुम्हाला आवडले असणारे. काही लेडीज ह्या करत पण असणारे, पण काही लेडीज जर नसेल करत तर उद्यापासूनच या गोष्टी आत्मसात करायला नक्की सुरुवात करा. नक्की तुमच्या लाईफवर या गोष्टींचा खरंच फरक पडेल. नियोजन असेल तरच लाईफ सक्सेस आहे, नाहीतर नाही आहे. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. खूप मेहनत लागते व्हिडिओ तयार करताना. तुमचं एक लाईक खूप महत्त्वाचं आहे आमच्यासाठी. तर चला, इथेच तुमचा मी आता निरोप घेते. नमस्ते, काळजी घेत राहा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.